हा तर बिचारा कशाला बसलाय काय उठ. लय ऊन लागायला लागलंय. मेकअप करून येऊन फायदाच नाही झाला माझा. इथे काय झोपायसाठी आलोय का आपण? डान्स करेंगे. ही टेम्पो घेऊन आम्ही चाललो आता शेताकडे. इकडे कशी पळायला लागली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे वेळामोशा. मग आम्हा सगळ्यांना जायचं शेताकडे. आतमध्ये सगळी तयारी चालू आहे जेवणाची आणि मी पण रेडी झालेली आहे. म्हणजे माझा मेकअप झालाय, अजून मला आउटफिट घालायचं आहे. आज मी घालणार आहे साडी. बऱ्याच जणांना वेळामोशा काय असतं हेच माहिती नाहीये, कारण वेळामोशा लातूर, धाराशिव अशा थोड्याच जिल्ह्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात साजरी करतात. तर वेळामोशा कशी काय साजरी करतात मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. तुम्ही फक्त ब्लॉगला कंटिन्यू बघा. तर इथे आता आम्ही सगळं पॅकिंग करतोय. तुम्ही बघू शकता इथे बनवलेली आहे ही भज्जी, हे आहे आंबील. हे असं सगळं पॅकिंग करतोय. तुम्हाला सगळं मी शेतामध्ये जाऊन दाखवणार आहे. चला. तर गाईज मी झाली रेडी आणि आता आम्ही निघतोय शेताकडे. तर चला. तर गाईज हो काय, ही टेम्पो घेऊन आम्ही चाललो आता शेताकडे आणि मम्मी बसायला लागली टेम्पो मध्ये. तुम्ही बघू शकता सगळ्या गाड्या ना आपापल्या शेताकडे चालल्यात. गर्दी बघा तुम्ही रस्त्याला, नुसती गर्दी आहे शेताकडे जायला, नुसती गर्दी बघू शकता. आज तुम्हाला लातूर मध्ये कोणीच दिसणार नाही, कारण सगळेजण आपापल्या शेताकडेच असणार आहेत. तरी तर साक्षी फुलं तोडायली गाईस बघू शकता. आम्ही घेते पूजेसाठी फुल. सापडतच नाही घेतलंय, वरी येत रे, तोड ना. हे बघा साक्षी इकडे कशी पळायला लागली फुलं घेण्यासाठी. झाले का? बघू शकता काहीच किती सारे फुलं तोडून आणले. चलो चलो. आज कुणीच नाहीये ना, सगळे शेतामध्ये आहेत म्हणून माझी मज्जा झाली. तर गाईज आता आम्ही आलोय शेतामध्ये. इथे आम्ही बनवून घेतलेला आहे खूप. गाईज बघू शकता तुम्ही, इकडे पूजा चालू आहे. गाईज इकडे पूजा करून झाली आहे. चला मी तुम्हाला दाखवते. गाईज हे का बघू शकता, एवढी सुंदर पूजा मांडून घेतली आहे हो का या मामाने आमच्या. इथे लगेच जेवणाची तयारी चालू झाली आहे बघा. मम्मी काय काय आणलंय ग आज? बघा गाईज किती सारा स्वयंपाक करून आणले. हे बघा जेवायला बसलेले. काय वरण प्यायचं? प्यायला वरण आहे का? आंबील आहे की? आम्ही पिणार आहोत आंबील म्हणून ते नाही तिथं भरून हा, त्यांना वरण द्या, आपण आंबील पिऊ. खूप ऊन लागते गाईज, कारण इथं काहीच नाही. झाड मध्ये राहिले ना, झाड पलीकडे आम्ही एकदम रोडला केलंय आणि इथे खूप ऊन आहे हो का. याच्यामध्ये आंबील आहे. काही सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही महिला मंडळ आमचं जेवण चालू आहे. तर बघू शकता खूप सुंदर असं ताट तयार करून दिले मम्मीने मला. याच्यामध्ये आहे हे भज्जी, भात, कोंदीची भाकर, ही काय मम्मी धपाटे, खीर, वरण आणि हे हुंडे. गाईज लय ऊन लागायला लागलंय. मेकअप करून येऊन फायदाच नाही झाला माझा. बघा माझी नानी पलीकडे जाऊन बसली आहे सावलीत. नानी बाटी खार कोणी काय एवढी डिग्र्या कवत बेशीची बेजो छेंडी मच. बघा एवढे सगळेजण बसून जेवण करतोय. कधी न डोक्यावर पदर घेणारे आज उन्हामध्ये पदर घेऊन बसल्यात. काय करावं देख रे हो. जाऊत म्हणलं तर नको वाटतंय. गाईज बघू शकता आंबील एवढं भारी झालंय. सगळ्यांना द्यायला लागले आता मी आंबील. दे इकडं, घ्या आंबील घ्या. शेतामध्ये येऊन आंबील नाही पिलं तर काय केलं? वेळामोशाला येऊन आंबील नाही पिलं तर काय केलं? तर गाईज आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण करून काही जण झोपलेत सुद्धा, कारण खूप जास्त इकडे ऊन लागते. मस्त हो का, हे बघा सावली बघून भैया आणि भाऊजी झोपलेत. तुम्ही नाही झोपणार? झोपणार आहे ना. कधी झोपणार आहे तुम्ही? आता तर जेवण करून आलो. इथं काय झोपायसाठी आलोय का आपण? अगं थोडा वेळ झोपायचं ना, आंबील खूप झोप येते. त्याला डान्स करूया मस्त. गाईज आता साऊंड लावून डान्स करणार आहोत आम्ही. करायचंय का दीदी? करायचंय मम्मी? चालेल चला गाईज डान्स करेंगे. तर बघा आता मस्त मम्मी आणि दीदी ना इकडे हो का हरभऱ्याची भाजी खुडून घेत आहेत. हरभऱ्याची भाजी कोणाला कोणाला आवडते सांगा? मला तर खूप जास्त आवडते आणि खुडायला पण येतं मला. चला मी तुम्हाला दाखवते खुडून. हे काय सगळं खुडून घेऊन गेलं, तिथलं काहीच नाही याच्यावर. नानी बाय. गाईज ही माझी नानी आहे बघा, माझ्यावर खूप प्रेम करते माझी नानी. नानी काय चाल रोज बाटी खादी खादी जा रही है जो तो मैं तुझा. हा मामाचा नाही घरी सामान. हा मामाचा. काय दोघींना बोलायला नानी इथपर्यंत आली, पण यांचं काही खुडणं होणार आहे. अय मम्मी बोल ना. तुझी मम्मी तुला बोलायला आली आहे. काय आता उठलं बोला. बोला बोला मम्मीला. गाईज सगळे गेले. आम्हाला लक्षात आलं की आमचे फोटोज नाही आलेत, म्हणून मग आम्ही एवढे जण थांबलो इथं. हे बघा आजोबाला पण मम्मीने आता ड्रेस घालायला लावले परत. हे बघा भाऊजी, हा तर बिचारा कशाला बसलाय काय उठ. तर आता सगळे गेल्यानंतर आम्ही आता काढतोय इथं फोटो. पूजा अशीच राहिलेली होती, आता आम्ही फोटो काढतोय. तर काही सगळेजण गेले तर आम्ही फक्त इतके जण राहिलो बघा. आणि आम्हाला शेवटी आता ऊस खायला भेटले.
मला साईकडे ऐ साई कसं थांबलाय साई साई उसका ज्यूस बना तू आमचे फोटो राहिले होते मेन तर म्हणून आम्ही थांबलो एवढे ऊस खाते खाते फोटो निघालेंगे उसका ज्यूस लेके आते गाईस यांचा फोटो काढणंच होत नाहीये अजून किती वेळ झाला त्या आजोबाला परेशान करून ठेवलं सगळे इकडून तिकडून माझे नाना कंटाळून गेले असतील एवढे फोटो काढतायत हे हो काय दोघी अशा झाल्या तशा झाल्या आता सेल्फी राहिल्यात बस करा चला किती वेळ झाला गाईस त्यांना जाऊन अर्धा तासाच्या वरी झाला तोपर्यंत आम्ही इथंच आहोत हो का साईला दाखवते तुम्हाला हा त्याचं तसंच उसासोबत खेळते साई हे थांब लागल थांब काय करतोय घरी येऊन मारतोय साईला लागेल की र किसको मारेगा क्यों मारेगा वहाँ पे तेरे को काटा नहीं टोचेगा क्या नहीं टोचेगा